पुढची महत्त्वाची बातमी बघूया। मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे या शहराजवळील प्रसिद्ध पर्यटन स्थळ कुंडमळा या ठिकाणी इंद्रायणी नदीवरील जुना पूल कोसळलेला आहे। या अपघातात अनेक पर्यटक वाहून गेलेत आणि त्यातील 41 पर्यटकांना एनडीआरएफच्या टीमने रेस्क्यू केलेला आहे। तर चौघांचा यात मृत्यू झाला। यामध्ये 3 पुरुष आणि एका 6 वर्षीय बालकाचा समावेश आहे। जखमींवरती सध्या तळेगावातील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आणि पावसाळ्यामध्ये कुंडमळ्यात अनेक पर्यटक गर्दी करत असतात। रविवार असल्यामुळे दुपारी 3च्या सुमारास पर्यटकांनी गर्दी केली होती आणि काही जण पुलावरती उभे होते। याच वेळेला अचानक हा पूल कोसळलेला आहे। यानंतर काही जण नदीत पडलेत आणि वाहून गेले। याची माहिती मिळताच बचाव पथक तात्काळ या ठिकाणी दाखल झालं आणि युद्धपातळीवरती बचाव कार्य सुरू करण्यात आलं। मात्र पर्यटक जर नेहमी या ठिकाणी येत असतात तर मग त्यांच्या सुरक्षेसाठी इकडे कोणत्याही उपाययोजना का नव्हत्या असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलेला आहे। दरम्यान या जुन्या पुलाची डागडुजी का केली नव्हती असा सवाल सुद्धा उपस्थित केला जातो। आमचे प्रतिनिधी गणेश सध्या या संदर्भातली अधिकची माहिती देतात। गणेश, आपण बघितलं हा पूल कोसळला त्यानंतर लगेच रेस्क्यू ऑपरेशन सुद्धा राबवण्यात आलं। सध्याची तिकडची काय परिस्थिती आहे? हो, आपण जर पाहिलं गेलं तर काल दुपारच्या सुमारास ही दुर्घटना घडली होती। यामध्ये काही पर्यटकांनाही बाहेर काढण्यात आलं होतं, तर 4 जणांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे। त्यामध्ये एका 6 वर्षाचा मुलाचा आणि बाकीचे 3 जण आहेत। परंतु आपण जर पाहिला आता एक फोटो आपल्या समोर आलेला, तो लाईव्ह फोटो आलेला आहे। एका पर्यटकाने तो काढलेला, त्यावेळेस हा पूल कोसळत होता त्यावेळेस हा फोटो त्यांनी काढलेला आहे। मात्र आता जर परिस्थिती आपण पाहायला गेली, काल दिवसभर रात्री 10 वाजेपर्यंत तिथे रेस्क्यू सुरू होतं। मात्र जास्त अंधार आणि पावसाचा व्यत्यय येत असल्यामुळे आज रेस्क्यू सुरू करणार होते, परंतु अजूनही कोणत्याही पर्यटकाची मिसिंग तक्रार न आल्यामुळे आता तिथलं जे रेस्क्यू थांबवण्यात आलेलं आहे। परंतु जर पाहिलं गेलं तर मावळ तालुक्यामध्ये पावसाचा जोर, त्यामुळे इंद्रायणी नदीला पाणी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे कारण त्याच संपूर्ण इंद्रायणी नदीची जी पाणी ती आपण तिथं असताना ड्रोनद्वारेही करण्यात आलेली। मात्र आता त्याचं जे रेस्क्यू आहे ते थांबवण्यात आलेले आहे। गणेश, खरं तर या पाण्याचा प्रवाह सध्या मोठा दिसतोय, मुसळधार पाऊस सुरू आहे। दरम्यान हा जो फोटो समोर आलाय त्या पुलावरती मोठ्या प्रमाणात गर्दी दिसतेय। हो, आपण पाहायला गेलं तर ज्यावेळेस ही दुर्घटना घडली त्यावेळेस मोठ्या संख्येने पर्यटक त्या पुलावर होते, कारण की स्थानिक जे नागरिक आहेत ते स्थानिक नागरिक त्याच पुलावरनं आपल्या 2 व्हीलर चालवत होत्या आणि ज्यावेळेस समोरासमोर 2 2 व्हीलर आल्या त्यावेळेस तिथं मोठी गर्दी झाली। त्यामुळे हा संपूर्ण गोंधळ तिथे झाला आणि एकाच वेळेस 100 ते 150 लोक त्या पुलावर असल्याचं चित्र आपल्याला दिसून येतं आणि त्यावेळेस हा पूल कोसळला। मात्र तिथं एक पर्यटक होता, त्या पर्यटकांनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये हा एक फोटो काढलेला आहे। बरं गणेश, आपण या फोटोमध्ये खरं तर बघू शकतो किती मोठ्या प्रमाणात या पुलावरती गर्दी दिसते। हा पूल कोसळला, अनेक जण यामध्ये बेपत्ता होते। सध्याची काय परिस्थिती आहे? अजून कोणी बेपत्ता आहे का? या संदर्भात काही माहिती मिळतेय का? नाही, आता जर आपण पाहायला गेलं तर अजूनही कोण बेपत्ता नसल्याचं जरी आता मावळ प्रशासनाकडून कळवण्यात येत आहे, कारण की अजूनही कोणताही पर्यटक मिसिंग नसल्याची कोणतीही तक्रार आतापर्यंत प्रशासनाकडे आलेली नाही। त्यामुळे आता तिथलं जे रेस्क्यू कार्य आहे, शोध कार्य, ते थांबवण्यात आलेले आहे। बरं, प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगूया, खरं तर हा फोटो आता समोर आलाय ज्यामध्ये हा पूल कोसळताना हा कोणीतरी फोटो काढला आणि या पुलावरती किती गर्दी आहे यावरून आपल्याला लक्षात येईल की या पुलावरती त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त वजन होतं आणि या वजनामुळे हा पूल कोसळलेला आहे। हा जीर्ण झालेला पूल होता, याचं जे सगळं साहित्य आहे ते गंजलेलं होतं आणि दुरावस्था झालेला हा पूल। या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक आले, रविवारचा दिवस होता, मोठ्या संख्येने पर्यटक आले आणि या पुलाची क्षमता नसताना या पुलावरती इतकी लोक आल्यामुळे हा पूल कोसळलेला आहे। हा पूल कोसळताना हा क्षण टिपलेला आहे आणि या कशा पद्धतीने पूल कोसळलाय, किती पाण्याचा प्रवाह आहे आणि हा पूल कोसळल्यानंतर अनेक लोक वाहून गेली, काय तिकडची परिस्थिती असेल हा फोटो बघून आपल्याला लक्षात येईल। पुन्हा एकदा जाऊया आमचे प्रतिनिधी गणेश यांच्याकडे। गणेश, हा जो फोटो दिसतो यामध्ये खरं तर इतकी गर्दी आहे की उभा राहायला सुद्धा जागा दिसत नाहीये। मुळात तुम्ही जसं म्हणालात मगाशी की या पुलावरती समोरासमोर 2 गाड्या आल्या, तर मुळात या पुलावरून गाडी नेण्याची परवानगी होती का? हो, आपण जर पाहिलं गेलं तो जो पूल आहे साखव पूल। म्हणजे या पुलावरनं फक्त 2 व्हीलर किंवा पायी जाणाऱ्या माणसांसाठीच हा मार्ग आहे, परंतु समोरासमोर काही वाहनं आल्यामुळे
आणि काही पर्यटक तिथे सेल्फी काढत असल्यामुळे ही मोठी गर्दी होती. कारण की काल रविवार आणि सुट्टीचा दिवस असल्यामुळे अनेक पर्यटक कुंडमळा परिसरामध्ये आले होते. कारण 2 दिवसापासून पाऊस असल्यामुळे येथील पाण्याला चांगला प्रवाह आला. त्यामुळे येथील पाण्याचा आनंद आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी हे संपूर्ण पर्यटक या ठिकाणी आले होते. मात्र ज्यावेळेस हा पूल कोसळताना आपणही पाहू शकता की किती मोठ्या संख्येने हे जे पर्यटक आणि स्थानिक नागरिक त्या पुलावर एकत्र आल्यामुळं ही दुर्घटना घडलेली आहे. गणेश, खरंच आपण या फोटोमधून कल्पना करू शकतो की या पुलावरती किती गर्दी आहे. या पुलाची क्षमता नसताना सुद्धा या पुलावरती इतकी गर्दी जमली होती. लोक, पर्यटन स्थळ आहे, बरेच पर्यटक या ठिकाणी आलेले होते आणि यानंतर हा पूल कोसळलाय. गणेश, सध्याची काय परिस्थिती आहे? रेस्क्यू जसं तुम्ही म्हटलात की ते थांबवलेलं आहे, मात्र जो ढिगारा पडलेला आहे त्या संदर्भातली काय माहिती समोर आहे? हो, काल रात्री प्रशासनिक तो जो सांगाडा होता, लोखंडी सांगाडा पुलाचा, तो बाजूला काढून ठेवलेला आहे. मात्र अजूनही काही दिवसांनी तो जो सांगाडा तो पूर्णपणे बाहेर काढण्यात येईल. कारण की तिथं पावसाचा मोठा व्यत्यय येत असल्यामुळे आता प्रशासनाने हे कार्य थांबवलेले आहे. गणेश, खरं तर काल जशी बातमी पसरली मोठ्या प्रमाणात इकडे पर्यटक तर होतेच, पण बघ्यांची सुद्धा तितकीच गर्दी झाली होती. आत्ताची काय परिस्थिती आहे? अजून सुद्धा या ठिकाणी काही गर्दी वगैरे दिसतेय का? नाही, आता जी तिकडची जी परिस्थिती आहे ती तिथं कोणी नाही. कारण पोलीस प्रशासन असेल किंवा स्थानिक जे प्रशासन असेल त्यांनी जे स्थानिक लोकांना किंवा जे पर्यटकांना तिथं आता येण्यास बंदी केलेली आहे. त्यामुळे आता तिथली जी परिस्थिती आहे ती आता शांत आहे. बरं, आपण एक्सक्लुसिव्ह फोटो बघतो ज्यामध्ये हा पूल ज्या पद्धतीने कोसळला, ज्या क्षणाला पूल कोसळला तेव्हाच हा कुणीतरी फोटो आपल्या मोबाईलमध्ये कैद केलेला आहे. आणि या पुलावरती किती गर्दी आहे, केवढ्या मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी आलेले होते. पुलाची क्षमता नसताना मोठ्या प्रमाणात पर्यटक या पुलावरती उपस्थित होते आणि तेव्हाच हा पूल कोसळलेला आहे. दरम्यान याच पुलावरून जेव्हा की पर्यटक त्या ठिकाणी आहेत त्याच वेळेला वाहतूक सुद्धा सुरू होती आणि यानंतर हा सगळा अपघात घडल्याचं आपण बघितलेला आहे.